हाय, हॅलो, नमस्कार. खटपटीचा आर.जे. प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि रणपती शिवराय हा सुंदर असा सिनेमा येणार आहे. दिग्पाल लांजेकर सरांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. अष्टक आपल्यासमोर नेहमी वेगवेगळे सिनेमा मांडतंय. आपण पाहतोय आपल्यासमोर आपले सगळ्यांचे लाडके ॲक्टर्स बसलेले आहेत. नुपूर मॅम आहेत, अभिजित सर आहेत आणि समीर सर आहेत. सो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि मला यावेळेस आपण आता या अष्टकामुळं भरपूर वेळा भेटतोय आणि एक परिवार झाल्यासारखं मला वाटतंय. तर आज मला वाटतं जास्त प्रश्न उत्तर न विचारता डायरेक्ट गप्पाच मारल्यासारखं आपण करूया. तर मला अष्टकामध्ये तुम्ही वेगवेगळे हे करताय, रोल प्ले करताय नेहमी. एक्साइटमेंट काय असते म्हणजे की आज एखादा सिनेमा संपलाय, त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर काय मिळणार आहे, याची काय एक्साइटमेंट असते? मला अभिजित सर तुम्हाला आधी विचारायला आवडेल कारण यावेळेसचा रोल खूप विशेष मिळालेला आहे. तर काय वाटलं होतं की हा रोल देखील मला मिळू शकतो म्हणून? मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं, पूर्ण जगभराचं आपलं आराध्य दैवत आहे आणि ह्याच्यापेक्षा वरचं काहीच नाही अभिनेत्यासाठी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज साकारणं, त्याच्या पलीकडचं काहीच नाही. आणि तू म्हणालास तसंच की आता ह्या वर्षातच आम्ही 3 सिनेमे केलेत हं. अख्ख्या कुटुंबाने. आणि मला असं वाटतं जे आमचं कुटुंब आहे, आता मीडियासुद्धा आमच्या कुटुंबाचाच भाग येतोय, कारण बरोबर. आपण वर्षाला 3दा भेटतोय पब्लिसिटीच्या निमित्तानं, पूर्ण याच्या प्रोसेसच्या निमित्ताने. पण तू बघशील तर आता ह्या सिनेमाची सुरुवात तशीच झाली. अभंग तुकारामचं मी डबिंग करत होतो हं. आणि त्या दिवशी दिग्पाल सरांनी मला एक AI जनरेटेड फोटो दाखवला आणि सांगितलं की "अभिजित, तुला हे साकार करायचं आहे." आणि तिथेच मला अश्रूचं बाण फुटलं आणि खूप रडू आलं. मी इमोशनल झालो होतो आणि मग तिथून प्रवासाला सुरुवात झाली. त्यामुळे एका लागोपाठ असे सिनेमे असतात की तो सिनेमा संपायच्या आत दुसऱ्या सिनेमाची घोषणा, त्याची पूर्वतयारी सुरू झालेली असते. त्यामुळे ही प्रोसेस अखंड चालू असते. म्हणजे मी सुभेदारला या कुटुंबामध्ये जॉइन झालो आणि हं. सुभेदारपासून आत्तापर्यंत म्हणजे 4 सिनेमे झालेच. खूप सुंदर वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि आम्ही यासाठी पण खूप एक्सायटेड आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तो कसा हे होतोय. ट्रेलरमध्ये तर आवडलाय, पण सिनेमा बघितल्यावर अजून मज्जा येईल. अजून आवडेल. येस. नक्की, नक्की. मॅम तुम्ही काय सांगाल? मी जसं आता अभिजित म्हणाला, की माझा सुद्धा ह्या अष्टकामध्ये प्रवेश सुभेदारच्या वेळी झालेला आहे आणि दादाने फोन केला मला दिग्पाल दादाने, की महाराणी सोयराबाईंची भूमिका तुला साकारायची आहे आणि मला फक्त हा एक चित्रपट नाही तर पुढचे 4ही जे आपले शेवटचे राहिलेले चित्रपट आहेत, तर त्यामध्ये तू हवी आहेस. तर माझ्यासाठी खरंच एक सुखद धक्का होता. परत जबाबदारीची सुद्धा जाणीव, कारण की ह्याच्या आधीचे मी पावनखिंड असेल, आपले आधीचे सगळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघितले होते हं. आणि ज्यावेळी मला विचारणं होते, की तुला ह्याचा भाग व्हायला आवडेल का? त्यामुळे तेव्हा खूप छान वाटलं आणि थोडं दडपणही होतं, कारण सगळे मोठे कलाकार आणि त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच मी फिल्म करतेय. पण जसं म्हटलं, की दिग्पाल दादाने खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, कशा पद्धतीने ही भूमिका तुला साकारायची आहे. तर त्यामुळे ते सोपं गेलं आणि आता खूप छान वाटतंय, की आपण एक फॅमिली असल्यासारखंच वाटतंय, की सगळे एकत्र आम्ही सेटवर असतो, छान मजा करतो. शूटही त्याच पद्धतीने भक्तिभावाने करतो. वेळप्रसंगी हळवेसुद्धा होतो. वेळप्रसंगी एकमेकांना सपोर्ट करतो, टाळ्या वाजवतो सेटवरती जर सीन छान झाला. सो छान वाटतंय ह्या फॅमिलीचा भाग असल्याचं. खूप मस्त आहे. आता सर तुमच्याकडे यायला आवडेल कारण तुमची भूमिका खूपच भारी आहे आणि सगळ्यांची आवडती आहे. हो, तर थँक यू. काय वाटतं? काय ना, की आत्तापर्यंत पानामरस जे झालं जेवताना, ते आई आपण लहान असताना आजही आई काय बनवते हे सांगत नाही. इट्स ऑल्वेज अ सिक्रेट. ओके. आणि ते सगळे नक्की काय बनवणार आहे आणि पानात आल्यानंतर वा. तर यावेळी सुद्धा पानामध्ये कारल्याची भाजी आली, पण आईने केलेली कारल्याची भाजी ची छान कुरकुरीत आणि फार मजेदार झाली. त्यामुळे तो कडवटपणा त्यात थोडा कमी झाला, त्यातलं खोबरं वगैरे घातलं त्यामध्ये, त्यामुळे अजून मजा आली. पण कारलं आरोग्याला चांगलं असतं पण असं हे आई कारलं म्हणते. खराब आहे खूप. नाही, खराब नाही, कडू आहे खूप. नेमकं नीट ते शिजलं नव्हतं गेलं, पण ते आईने शिजवलं नव्हतं. ते ओके. एका वेगळ्याच कुकने शिजवलं होतं. काय काय म्हणतात, खाम खाम जो स्वयंपाक बनवणारा खानसा. खानसामा, एक तर खानसामा होता आणि तो नवीन नवीन आला होता. त्यामुळे औरंगजेब चिडले आणि त्याचं मुंडकं उडवलं. तर पुढची चांगली भाजी आहे. ओके. सर ही भूमिका करताना तुम्हाला असं दडपण आलं होतं का? कारण याआधी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक सिनेमे येतात. पण औरंगजेबाची जो भूमिका साकारतो, त्याला काही-काही टीम तर समोर देखील आणत नाही, की लोकांच्या भीतीने. असं काही वाटलं होतं?
नाही, लोकांना घाबरवण्याचं काम त्याने केलं होतं, घाबरण्याचं नाही. त्यामुळे नाही पण एक राग नाही येतो कधी लोकांना आणि हां, चांगलं आहे की सिनेमा रादर पाहताना खूपच काय रिलेट होतं ना, करतात लोक एक कलाकार म्हणून प्रेक्षक. जर प्रेक्षक खूप रागवले म्हणजे नाटक करताना म्हणतो ना की प्रेक्षक आपल्याकडनं की वा रे वा 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 नाही तर ह्याला तर ना हाणला पाहिजे, तर ती सगळ्यात मोठी पावती असते एका एका कलाकारासाठी. तर चित्रपटामध्ये नक्कीच तुम्ही माझा तिरस्कार करा, खूप राग करा माझ्यावर, पण मला एक गॅरंटी की दाढी काढल्यानंतर त्यांच्याकडे स्माईल दिले की ते म्हणतात नाही हा आमचा समीर परत आला. ओके. तर त्यांचं खूप प्रेम आहे आणि जरी मी कोणताही खान केला तरी येऊन भेटतात, तुम्ही छान केलं पण तुमचा खूप राग आला बरं का मला, एवढं प्रेमाने म्हणतात ते, त्यामुळे सगळं ते सेटल डाऊन होतं. तर असे असे नाही, माझ्या पदरात आलेले मी बरोबर. ऍक्च्युली करतो, जे मला आवडतात ते हम्म. मी करतो. आणि दिग्पालचं न आवडणं असं इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल, असं Yes. असं कधीच होत नाही, कारण तो खूप विचारपूर्वक आत्तापर्यंत आम्ही 6, 8, 10, 11 चित्रपट एकत्र झाले, कधी झाले आम्हाला कळलंच नाही. पण ती प्रोसेस इतकी सुंदर असते की त्या प्रोसेसमध्ये अशी एक ऊर्जा असते दरवेळेस. मग ते औरंगजेब करताना असो किंवा शेलार मामा करताना असो किंवा कान्होजी राजे जेधे करताना असो, सिद्धी जोहर करताना असो, सगळ्या प्रत्येक ठिकाणी एक वेगळा आनंद असतो, कारण आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र येतो. म्हणतो की जसं गणपतीला कोकणात एकत्र जमतात बरोबर. ना, किंवा सगळं कुटुंब एकत्र येणार आहे, तसं आमचे चित्रपट अनाऊन्स झालं की अरे वा सगळे आपण परत भेटणार आहोत आणि त्याच जोमाने आपण सगळे काम करणार आहोत. तर हा आनंद फार वेगळा असतो. खूप मस्त. जरी मी असं बोललो असेल पण तरी त्या कॅरेक्टरच्या आतले जे समीर सर आहेत ते आमचे खूप जवळचे हो, आहेत. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. अभिजित सर तुम्ही काय सांगाल, एकंदरीत सगळी भूमिका ज्यावेळेस साकारायची होती दडपण होतं का? कारण अनेक वेगळा खूप मोठी हे पोझिशन आहे आणि त्या कॅरेक्टरला आपल्याला आपण तेवढं हे समजतो का की आपल्याला करता येईल का वगैरे, असं काही गोष्टी वाटल्या? हो, खरंच म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे, दडपण आहे आणि मला असं वाटतं की बराच काळ काम केल्यानंतर नाटकामध्ये पहिला जो प्रयोग असतो तेव्हा जे प्रेशर येतं स्टेजवर जाईपर्यंत, तर ते प्रेशर होतं शूटिंगचा पहिला दिवस सुरू होण्यापर्यंत त्या 2.5 महिन्याच्या काळात. पण मला असं पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर झालं की हे प्रेशर जाणवतंय ओके. आणि ते कुठेतरी होतं की ठीक आहे, म्हणजे जाणवतं याचा अर्थ की आपण अजून ग्राउंडेड आहोत आणि शिकण्याची तयारी आहे. आणि ऑब्व्हियसली म्हणजे या प्रवासामध्ये दिग्पाल सर असतील किंवा आमचे प्राध्यापक शामराव जोशी गुरुजी असतील आणि संपूर्ण कास्ट टीम असेल, कुटुंब असेल, हे सोबतीला होतं. पण मला असं वाटतं ऑफस्क्रीन पण खूप मोठी जबाबदारी आहे. मग अशा वेळी मला चंद्रकांत मांढरेंचं एक वाक्य आठवतं. त्यांचे काही इंटरव्ह्यूज पण मी पाहिले होते आणि या चित्रपटासाठी मी त्यांना खूप फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्यांची डायलॉग डिलिव्हरी असेल, त्यांची बॉडी लँग्वेज असेल. तर त्यांचं एक वाक्य होतं की ते म्हणाले होते, ज्या दिवशी ही कापडं घातली त्या दिवशी त्या कापडांना बट्टा लागणार नाही, असं काही कार्य माझ्या हातून घडू नये. तर मला असं वाटतं ते मला खूप भावलं आणि मी पण देवाकडे प्रार्थना करतो दररोज सकाळी उठल्यावर की बाबा आता ह्या कापडांना काही बट्टा लागू नये माझ्याकडून, असं कार्य माझ्या हातून घडू नये. बरोबर. म्हणजे खूप मोठी जबाबदारी हो, आता हो, इथून हो. पुढे आहे. येस. मला एकंदरीत आता या सगळ्या गोष्टी बोलताना एक मजेचा पार्ट म्हणून विचारायला आवडेल. सिनेमामध्ये बोलताना मराठी खूप शुद्ध असते आणि अम्हास, तुम्हास वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. आता इतकं अष्टक करताय आणि त्यामुळे मराठी खूप चांगली झाली असेल. घरातही असं होतंय का कधी? मला याचं उत्तर द्यावं असं वाटतं. काय ना की आम्ही बेसिकली पुणेकर, हो. भाषा जर नीट बोलता आली ना तर इतक्या चापटा बसतात कुठून कुठून हे काय येस. बोलला, त्यामुळे ते अंगवळणी पडलंय असं म्हणता येईल. तर तिथे चूक म्हणजे 4-5 फटके नक्कीच असतात. ते बापरे! लहानपणी आईने पण खूप फटके दिलेत, कारण आमचं इंग्रजी माध्यमातनं शिक्षण झालं होतं. हं, हं. पण त्याचा घरी कधी इम्पॅक्ट नाही पडला. बघा परत इम्पॅक्ट आला शब्द येस. मराठी, प्रभाव नाही पडला त्याच्यावर. बंड्याने खूप आम्हाला हे आजकाल हे केलंय. करून टाकलेलं आहे की बाबा मराठी बोला. मराठी बोला, मराठी बोला. पण चांगली गोष्ट आहे ती. तर नशीब आमचं की आम्हाला अशा पुण्यनगरीमध्ये आमचा जन्म झाला, आमचं बालपण इथे गेलं, त्यामुळे ती भाषा त्यातल्या त्यात राहिली असं म्हणता येईल. ओके. सिनेमा Sorry. करताना मला उत्तर कोणाकडूनही एक्सपेक्टेड आहे. तर सिनेमा करताना एखादा हळवा सीन असा काही झाला की
किंवा एखादा कोणताही सीन करताना तुम्ही खूप भावनिक झालात असं काही सेटवरती? मला असं वाटलं होतं, की छत्रपती शिवाजी महाराज साकार करायचे आहेत, तर समर्पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी समर्पित झालो होतो आणि स्वतःला अ, गुरुजींनी सांगितलं होतं, की इथे तुला टेक्निकली गोष्टी तर साध्य करायच्या आहेत, पण त्याबरोबरीने ते अंगात भिनायला हवं. महाराज अंगामध्ये भिनले, तर ते आपल्याला पडद्यावर दिसतील आणि तो प्रयत्न मी करत होतो. तर एक प्रसंग आहे जिथे हिरोजी म्हणतात, की "आम्ही थांबतो राजे, तुम्ही पुढे व्हा." त्या प्रसंगाच्या वेळी मी खूप इमोशनल झालो होतो आणि मला असं वाटतं सीन कट संपल्यानंतर सुद्धा डोळ्यातली अश्रू थांबत नव्हती आणि तेव्हा शंभूराजे आमचे अ, ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, की "राजे सीन झालाय आबासाहेब, सीन कट झालाय. तुम्ही अजूनही रडताय." सीन कट झाला होता आणि पण ते मला असं वाटतं, की तेच एक हे होतं, की त्या आम्ही प्रोसेसमध्ये असतो, त्या इमोशनमध्ये असतो, की मग कधी-कधी आपल्याला थांबवणं कठीण जातं. बरोबर. याच्यानंतर मला असं विचारायचं आहे, की हा जो सिनेमा ज्यावेळेस तुम्ही करताय, तर सेटवरती आपण भावनिक किस्से तर ऐकले, पण काही मजेशीर किस्से? कारण आम्ही बऱ्याचदा ऐकलं, की अष्टक ज्यावेळेस होत आहे, बाकी सिनेमांमध्ये सेटवरती धांगडधिंगा असतो, पण या सिनेमाचा करताना शक्यतो या गोष्टी होत नाहीत. तर हे खरं आहे धांगड-धिंगाने का पण आहे? विनोद होत असतात काही पण ना काही. खूप मला वाटतं दिग्पाल सर खूप कडक आहेत का? असं काय म्हणजे नाही, थोडं-थोडं ऐकू आलंय. मला एक असं वाटतं, की अनसेड शिस्त आहे. हं. म्हणजे सेटवर एवढी शिस्त असते आणि महाराजांबद्दल प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या म्हणजे मी म्हणतो, की स्पॉटपासून ते प्रोड्युसर्सपर्यंत सगळ्यांना आदर आहे. हं. त्यामुळे एकदा मी वेश परिधान केल्यानंतर जेव्हा मी सेटवर जातो, तेव्हा सगळे कोण एखादा बसलेला असेल तो सुद्धा उभा राहतो आणि तो अभिजितसाठी नाही राहत, तर महाराजांसाठी राहतो. तो रिस्पेक्ट महाराजांसाठी आहे. त्यामुळे आणि मी ऑब्व्हियसली त्या भूमिकेत असल्यामुळे आणि महाराज जगत असल्यामुळे तसे काही किस्से किंवा तसे काही प्रसंग कडे माझं लक्ष नव्हतं. पण ती एक शिस्त आहे आणि शांतता असते. म्हणजे कधीच मी इतर सेटवर जे सांगायला लागतं ना, की अरे सायलेन्स, शांत बसा किंवा जो केऑस असतो, तो अनसेड आहे. म्हणजे तिथे कोण तुम्हाला सांगत नाही, की शांत बसा. पण ऑलरेडी सेट एवढा शिस्तबद्ध असतो, की सगळी आपलीच माणसं असतात आणि सगळी मनापासून काम करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काम करत असतात. त्यामुळे ती एक शिस्त सेटवर असते आमच्या नेहमीच. येस. म्हणजे येस. एक एक नाही ऑफकोर्स हां, हां. येस. तो रिंग मास्टर नाहीये, तो चांगला प्राचार्य आहे. तो चांगलं शिकवतो आणि चांगले शिस्त लावतो. बरोबर. तो फरक आहे. म्हणजे एकदम कडक असा नाही, तो शिस्तबद्ध आहे, पण तो रिंग मास्टर नाहीये. म्हणजे तुम्ही खूप लकी आहात, की दिग्पाल सर तुमचे डिरेक्टर आहात. नक्कीच. म्हणजे सेटवरच्या वातावरणाविषयी आता तू विचारलंस, मला आठवतंय, की मी अगदी माझं तान्हं बाळ, काही दिवसांचं बाळ घेऊन सेटवर ओके. गेले होते. मी शूट करत होते आणि मला सगळ्यांकडून इतका सपोर्ट, म्हणजे मी सांगू शकत नाही. कारण लिटरली मध्ये 2 शॉटच्या मध्ये थांबून मी बाळाकडे जात होते, व्हॅनिटीमध्ये परत येस. येत होते. अनसेड हे होतं, की कोणी कधी मला घाई करायला नाही आलं, की चल तुझा सीन लागलेला आहे. मला आठवतंय, की आम्ही एन-डी स्टुडिओत शूट करत होतो आणि मी माझा गेटअप चेंज होता. मी आत गेले होते. मला अर्धा तास लागला बाळाला सेट करून येईपर्यंत. पण कोणीही मला विचारायला आलं नाही. सगळे 2:30-3 पर्यंत न जेवता थांबले होते. ब्रेकही घेतलेला नव्हता. कारण पावसाची खूप शक्यता होती तेव्हा आणि तो एक सीन होणं गरजेचं होतं. पण कोणीही विचारायला आलं नाही सर्वांनी आणि हिरकणी पाहिली आहे ना, कारण अगदी म्हणजे त्यामुळे एवढा सपोर्ट होता म्हणून मी एवढं तान्हं बाळ, म्हणजे देवाला नेण्याच्या आधी मी सेटवर त्याला अक्षरशः 8 दिवसाचं घेऊन गेले आणि शूट केलं आणि तो सीन शूट झाला आमचा आणि नंतर मुसळधार पाऊस आला. तर एवढा सपोर्ट मला नाही वाटत तो असल्याशिवाय मी हे काम खरंच नसते करू शकले. तर ह्या सेटमुळे किंवा ह्या सगळ्या लोकांमुळे, दिग्पाल दादा आणि सगळीच पूर्ण टीम त्यांनी जो सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी आज खरंच ही फिल्म करू शकले. ओके. मला आणखीन एक तुम्हालाच विचारायला आवडेल. आपल्या या सिनेमामुळे मराठमोळे कपडे आपल्याला वेअर करता येतात आणि दररोज ते शक्य होत नाही. पण अष्टकामध्ये प्रत्येक सिनेमात काम केल्यामुळे तुम्ही भरपूर वेळा हे कपडे वेअर केले. तर काय सांगाल त्याच्यासोबत? आता खूप कनेक्ट झालायत का? म्हणजे घरी पण आता नाही मला साडी घालायची किंवा मला धोती वगैरेच वेअर करायची आणि याच्यात मी खूप हटके दिसतो असं काही? नाही, तसं आता आमची जी बाजी नावाची सिरियल होती त्यामध्ये सवय होती नऊवारी नेसून नथ घालून ऑलमोस्ट एक 9 महिने आम्ही तसं शूट केलं. तर तो पेहरावाची सवय होती आणि अगेन तो एरा जो होता तो सुद्धा आम्हाला जगता आला त्यामुळे. आणि आत्ता काम करताना सुद्धा सिमिलर लाईनवर पोशाख असल्यामुळे ते अ, ते घालून वावरणं सोपं गेलं. पण
पुन्हा मला सांगायला आवडेल की किंवा सांगावसं वाटेल की तो इतिहास जगताना आणि ती भाषा जसं आता तुम्ही म्हणालात, भाषा आत्मसात करून तुम्हाला तिथे जायचंय किंवा तो एरा जगता आला पाहिजे. ते थोडं होतं चॅलेंजिंग. पण पुन्हा एकदा सांगायला आवडेल की सगळी टीम छान असल्यामुळे कुठे काही झालं तर सावरायला तेवढेच आपले सगळे लोकं होते. येस. तर मुलाखत सुरू असताना आता दिग्पाल सर सुद्धा आपल्यासोबत आता जोडलेले आहेत. सर मला एक क्वेश्चन आता विचारायला आवडेल, की सिनेमा संपूर्ण आता होतोय, तर ज्यावेळेस सिनेमा येणार आहे, तर प्रेक्षकांनी काय गोष्टी डोक्यात ठेवून हा सिनेमा बघायला जावं? मुळामध्ये हा सिनेमा त्याच्या नावातनंच वेगळेपणा सांगतोय, की आग्र्याहून सुटका आम्ही म्हणत नाही आहोत. आग्र्यावर स्वारी असं म्हणतोय. म्हणजे रणपती शिवराय स्वारी आग्रा असं त्याचं नाव आहे. आणि या चित्रपटातनं एक वेगळी थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जी आत्तापर्यंत फार चर्चिली गेली नव्हती. ती थिअरी चूक आहे की बरोबर आहे यासाठी अभ्यास करावा लागेल अनेकांना. त्या दिशेने एक जरा विचार करणं सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे किती महान रणनीतिज्ञ होते हे त्याच्यातनं कळेल. किती मोठे अ, अ, राजकारणपटू होते हे आपल्याला त्याच्यातनं कळेल. तर त्यामुळे एक वेगळा पैलू छत्रपतींचा सगळ्यांसमोर येईल असं वाटतंय. असा एकूण या सगळ्या चित्रपटाच्या मांडणीचा विचार आहे. ओके. आणि आता एक मजेशीर लास्ट क्वेश्चन, की संपूर्ण टीममध्ये यावेळेस मनापासून सांगायचं, की खरंच कोणी त्रास दिलाय जास्त? काम नाही देत करताना. कोणी त्रास. खरंच का नाही दिला. देईल का देईल त्रास कोणी? म्हणजे कारण काम प्रत्येकाला हे करताना. नक्की माहिती आहे, की हा चित्रपट काही मजे-मजेसाठी चालू नाहीये बरोबर. किंवा आपण जसे इतर सिनेमे येस. खूप मौज-मजा करत बनतात. चांगलं हसत-खेळत त्या वातावरणात बनतात. तसं आमच्या इथे मोकळं वातावरण जरी असलं, तरी खूप काय म्हणतात प्रेशर असतं कामाचं. व्यक्तिरेखा साकारण्याचं असतं, इतिहास सांभाळण्याचं प्रेशर असतं, लोकांच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या सांभाळण्याचं प्रेशर असतं. तेव्हा प्रत्येक सेकंद तिथला खूप जबाबदारीने वापरला जातो. त्यामुळे अशी मौज-मजा किंवा कोणी त्रास दिला असं होत नाही. म्हणजे मी अभिमानाने हे सांगतो माझ्या सगळ्या कलाकारांच्या बाबतीत, इतर सेटवर कदाचित असं घडत घडत असेल, की अ, चला रे, मेकअप झाला का तुमचा? कपडे घातले का? चला लवकर, वेळ वाया चाललाय, अजून शॉट नाही झाला. हे आपल्या सेटवर नाही घडत. ओके. कारण प्रत्येकाला कळत असतं, की खूप वेळ महत्त्वाचा आहे इथला. खूप कमी जर बजेट आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे या चित्रपटाच्या तुलनेत. तर ह्या बजेटचा एकन एक पैसा हा वापरला गेला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कलाकारसुद्धा तितक्याच डेडिकेशननी तयार होतो. म्हणजे असं कधीच होत नाही, की 7चा कॉल टाईम आहे आणि 9, 10, 11 वाजेपर्यंत कलाकार येतच राहिलेत. बरं. असं इतर सेटवर जे कदाचित बघायला मिळतं. मी काय असा आरोप नाही करत. चांगल्या शिस्तीतच मराठी इंडस्ट्री संपूर्ण काम करते. काम. त्याशिवाय मराठी चित्रपट बनले नसते. पण असं जे आहे थोडं लिथार्जी येते. काही वेळा अ, अ, काही गमती-जमती केल्या जातात. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा सेट काम करतो. त्यामुळं असं कुठला कलाकार की बाबा जाऊन दारच वाजवायला लागलाय, असिस्टंट उभाच आहे दारात, की कधी एकदा कलाकार तयार होतो आणि मी त्याला सेटवर घेऊन जातोय, असं होत नाही. आमची एक पद्धत आहे विशिष्ट, की सेटवर सकाळी आलो आम्ही, की शिववंदना करतो आणि त्याच्यानंतर दिवसभराचे सगळे जे सीन्स आहेत त्या सेटवर होणारे, त्याची साध्या कपड्यामध्ये रिहर्सल होते. ओके. त्याच्यामुळे डी-ओ-पी आणि या सगळ्या तंत्रज्ञांना कळतं, की नेमकं काय घडणार आहे. आणि ते आधी पण रेकीमध्ये त्यांना कळलेलं असतं, पण प्रत्यक्ष कलाकारांचं जेव्हा ब्लॉकिंग होतं, तेव्हा ते कळतं. आणि मग त्याच्यानंतर ते मेकअपला आणि कॉस्ट्यूमला जातात. त्यामुळे सर्वार्थाने वेळ वाचवला जातो. कोणीही रेंगाळत नाही. पावनखिंडचं उदाहरण सांगतो. ओले भिजलेले असताना उभं राहून सगळे कलाकार जिवंत असायचे. बरोबर. तर अशा सगळ्या कलाकारांबरोबर मी सातत्याने काम करतो. त्यामुळे कोणी त्रास नाही दिला. थँक यू सो मच सर आता सिनेमाबद्दल. येत्या 30 जानेवारीला म्हणजे आत्तापासून केवळ 10 दिवसांवरती आपला चित्रपट, आपला सगळ्यांचा चित्रपट शिवराज अष्टकातलं 6वं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा हा प्रदर्शित होणार आहे जगभरात. पॅनोरामा आणि मुगाफी या 2 मोठ्या कंपनीज हा चित्रपट निर्मित करतायत. त्याचं सादरीकरण करतायत तुमच्यासमोर. आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शिवसेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मला नक्कीच खात्री वाटते, की आपला चित्रपट म्हणून श्री शिवराज अष्टक जसं तुम्ही सगळ्यांनी आपलंसं करून घेतलंय आणि मोठं केलेलं आहे, तसं हा 6वा चित्रपट पण हा
जगभरात जसं आम्ही म्हटलं तसं जगभरात पोहोचेल. रणपती शिवराय हे छत्रपतींचं रूप स्वारी आग्राच्या निमित्ताने जगभरात जाईल असं मला वाटतं. तेव्हा 30 जानेवारीला तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही थिएटरमध्ये तुम्हाला जाऊन हा चित्रपट अनुभवता आला तर जरूर अनुभवा. आपल्या आप्तेष्टांसह, नातेवाईकांसह, मित्रमंडळींसह जरूर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. रणपती शिवराय स्वारी आग्रा 30 जानेवारी 2026 रोजी. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर नक्की सगळ्यांनी सिनेमा पाहायला विसरू नका आणि आपल्या मराठी सिनेमामध्ये काय ताकद आहे ते आपल्याला थिएटरमध्ये गेल्याशिवाय कळणार नाहीये. नक्की पहा 30 जानेवारीला रणपती शिवराय. थँक्यू. जय शिवराय.